सर्व खवय्यांचे शानदार मराठी रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण नाशिकच्या नाश्ता सेंटर सारखा कट वडा बनवून दाखवणार आहे आणि ह्या कटचा आपल्याला अगोदर वडा बनवायचा आहे। त्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला पीठ तयार करायचं वड्यासाठी। आता इथे 150 ग्राम आपण बेसन घेतलेलं आहे आणि बेसनाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्याने काय होतं माहिती आहे का, बेसन एकदम हलकं फुल होतं आणि वडे एकदम खुसखुशीत होतात, म्हणून बेसनला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। शिवाय गाठी जमा होतात, त्या गाठी विरघळून जायला पाहिजे, म्हणून आपल्याला याला चाळून घेणं महत्त्वाचं आहे। चाळून घेतल्याने पीठ भरपूरच हलकं होतं। तर मंडळी पाहू शकता, या थोड्याशा गाठी आहेत, असं हाताने मोडून घ्यायचं आणि थोडासा कचरा राहिलेला आहे तो कचरा बाजूला करून टाकायचा। त्यामुळे पीठ चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर टाकायचा आहे रंग चांगला येण्यासाठी। थोडं पाणी वापरून हे पाणी ह्या पिठामध्ये एकजीव करत जायचं आहे। आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, मीडियम टाईपमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, म्हणून थोडं पाणी आपल्याला वापरून ह्याचा बॅटर म्हणजे घोळ बनवून घ्यायचा आहे। गाठी येता कामा नये, म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी पडायला नाही पाहिजे, म्हणून थोडं पाणी वापरायचं आपल्याला। एकदा संपूर्ण पाणी वापरलं की ह्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात, मग त्या फोडायला एकदम अवघड जातं, म्हणून थोडं पाणी वापरायचं आहे। तर मंडळी पाहू शकता, पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे। हे पहा, असं ना जास्त पातळ पाहिजे ना जास्त घट्ट पाहिजे, असं सरसरीत पीठ बनवून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला 2 मिनिटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे। फेटल्याने काय होतं, पीठ हलकं फुल होणार आणि ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार, मग तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायची गरज पडणार नाही, म्हणून पीठ चांगल्या प्रकारे फेटून घ्या। तर मंडळी 2 मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे पीठ फेटल्यावर मस्तपैकी हे हलकं फुल झालेलं आहे। आता पीठ भिजणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं फेटणं महत्त्वाचं आहे। आता याला एक 5 ते 10 मिनिटं आपण झाकून ठेवू, तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ। तर मंडळी, नाश्ता सेंटरमध्ये जसा वडा बनवला जातो हुबेहूब तसाच वडा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे इन्स्टंट पद्धतीने। मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर 6 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा अख्खे धने घ्यायचे आहेत, चव चांगली येते धण्याने। आणि इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं घ्यायचं आहे। आता ह्यांना आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही। तर पाहू शकता मंडळी, अशी जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जास्तही बारीक वाटलं की चव चांगली येत नाही। तुम्हाला ऑथेंटिक चव पाहिजे वड्याची, तर असं वाटण आपल्याला वाटून घ्यावं लागेल। चला तर मंडळी, पुढच्या कृतीसाठी आता किचनकडे जाऊया। तर इथे बटाट्याच्या भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला नॉनस्टिक पॅन मध्ये 3 लहान चमचे तेल घ्यायचे आहे। पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे आणि 1 चमचा मिक्स मोहरी जिरा घ्यायचा आहे। तसं तर ही भाजी बघायला गेलं तर कच्चीच बनवतात भरपूर जण, पण ह्याला फोडणी दिलं की चव चांगली येते वड्याची। आता ह्याच्यामध्ये बनवलेलं वाटण काढून घ्यायचं आहे आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटापर्यंत मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे। गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे। 2 मिनिटं मस्तपैकी ह्याला परतून घेतलं की मिरचीचा कच्चेपणा निघून जातो। आता ह्या वेळेस इथे आपल्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत, उकडून घ्यायचे आहे आणि हाताने मॅश करून घ्यायचा आहे। किसणीने किसून घेऊ नका। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि रंग चांगला येण्यासाठी अर्धा ते 1 चमचा हळद पावडर आणि चांगल्या प्रकारे बटाट्याला सुद्धा 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि याला एकजीव सुद्धा करायचं आहे। तुम्हाला ऑथेंटिक भाजी बनवायची असेल वड्याची तर अशी पद्धत वापरावीच लागणार, तेव्हाच वड्याला चांगली चव येणार। तर मंडळी पाहू शकता, अशी इन्स्टंट पद्धतीने भाजी तयार झालेली आहे। जास्त काही नाही, 5च मिनिटं लागले मला ही भाजी तयार करायला आणि मस्तपैकी ह्याला बाइंडिंग सुद्धा आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बारीक कापून आणि मस्तपैकी शेवटचा वेळ आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे काही सेकंद, म्हणजे कोथिंबीर चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये एकजीव होणार। तर वड्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स झाली की मस्त फ्लेवर येतो। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता ह्या भाजीमधली थोडीशी भाजी हातामध्ये घ्यायची आहे आणि ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला साईजला कसे वडे आवडतात तसे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता। मी जास्त मोठे नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, मीडियम टाईपमध्ये हे वडे बनवून घेणार आहे। हे पाहू शकता, असे वडे बनवून घ्यायचे आहे आणि या प्लेटमध्येच एका साईडला ठेवत जायचं आहे। आता पीठ चांगल्या प्रकारे सेट झालं असेल, झाकण काढायचं आहे आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला वडा टाकायचा आहे। असा वडा टाकायचा आहे। तेलात सोडण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला हाताने सोडायचे नसतील तर ही पद्धत एकदा नक्की पहा। असं वरतून चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे वड्याला आणि असं चमच्याने उचलायचं आहे आणि असं थोडंसं जास्तीचं पीठ जाऊ द्यायचं आहे पिठामध्ये। पुन्हा तुम्ही वाटलं तर या पिठामध्ये ओवा सुद्धा टाकू शकता, थोडंसं खमंगपणा येण्यासाठी। चला तर आता मी फटाफट तुम्हाला तळून दाखवतो। आता इथे मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। वडे बुडतील इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तेल गरम झालेलं आहे की नाही एकदा चेक करायचं आहे। पाहू शकता पीठ लगेच वर आलेलं आहे, म्हणजे परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपल्याला अगोदर तेलामध्ये वडे सोडायचे आहेत आणि तुम्ही ही सोपी पद्धत वापरा वडे तेलामध्ये सोडण्याची। चमच्यामध्ये घ्यायचं, काहीच अडचण नाही।
आणि वर असं पीठ सोडायचं आहे वरतून, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ त्या वड्यावरच राहायला पाहिजे. एकदम गोल गरगरीत वडे तयार होतात सोडा न वापरता. पॅनमध्ये जितके बसतील तितके वडे सोडून घ्यायचे आहेत. या पॅनमध्ये 6 वडे बसलेले आहेत. तुम्ही 5 किंवा 4 सुद्धा तळू शकतात. आता जोपर्यंत वडे चांगल्या प्रकारे तळून एका बाजूने तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला उलटून घ्यायचं नाही आणि गॅसला आपल्याला कमी जास्त करत राहायचं आहे. मस्त कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हे वडे तळण्यासाठी मला फक्त 1.5 ते 2 मिनिटं लागलेली आहेत आणि आलटून पलटून मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. पाहू शकता मस्त हे वडे तयार झालेले आहेत. गोल गरगरीत सोडा न वापरता चांगल्या प्रकारे पिठाला फेटून घ्यायचं आहे आणि कमी तेलकट होतात बरं का वडे. आणि अशा पद्धतीने हे वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि उरलेले वडे सुद्धा असे तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो. आता वडे तयार झाले की लगेच आपल्याला फटाफट ह्याचा कट बनवून घ्यायचा आहे वड्याचा. त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचे आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे आहे. सोबतच 2 चमचे अख्खे धने, 2 चमचे सफेद तीळ, 1.5 चमचा खसखस, अर्धा चमचा काळी मिरी, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं लहान तुकडे करून घ्यायचे आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग आणि 2 इलायची. आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही. गॅसला आपल्या मंद आचेवर ठेवायचा आहे. ह्याच्यामधला एकाच मसाला कमी असेल तर चालेल, पण शक्यतो तुम्ही सर्व मसाले घेण्याचा प्रयत्न करा, कारण की हे वाटण बनणं फारच महत्त्वाचं आहे. हा एक वाटण बनवतात नाश्ता सेंटरमध्ये, कटची चव एकदम भारी येते. हे वाटण एकदा बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी कशी झालेली आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कट वडा बनवतात ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही नाशिकवरून बघत असाल हा व्हिडिओ तर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मंडळी, असं 1 मिनिटापर्यंत सर्व मसाले परतून घेतलं की यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी म्हणजेच की 50 ग्रॅम आपल्याला सुकं खोबरं असं किसून टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काही सेकंद याला परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला. आता खोबरं आपल्याला किसूनच टाकायचं आहे. ह्याचे मोठे मोठे कट करून टाकू नका. ह्याचे मोठे मोठे कट करून टाकलात तर ह्याला परतवायला थोडासा उशीर लागेल आणि मग मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून किसूनच घ्या. ह्याची ऑथेंटिक चवीसाठी आणि स्ट्रक्चरचं थोडंसं बाइंडिंगसाठी आपल्याला इथं खोबरं वापरणं गरजेचं आहे. असं काही सेकंद आपल्याला भाजून घेतलं की खोबऱ्याला हलकासा तांबूस रंग येतो. आता ह्या वेळेस इथे आपल्याला 1 कांदा असं उभा कापून घ्यायचा आहे आणि सोबतच 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत. आपल्याला वेगळं करून कोणतेच मसाले वापरायचे नाहीत. एकदाच सर्व मसाले वापरायचे आहेत आणि असं परतून घ्यायचं आहे. ज्याच्याने काय होणार, कट लवकरात लवकर तयार होतो आणि चव सुद्धा चांगली येते. म्हणून आपल्याला हे वाटण बनवायचंच आहे आणि वेगवेगळे मसाले भाजून घ्यायचे नाही, एकदाच सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. कांद्याला हलकासा तांबूस रंग आला की इथे आपल्याला 2 टमाटर घ्यायचे आहेत कापून आणि सोबतच टमाटर लवकर शिजण्यासाठी इथे मीठ टाकायचे आहे चवीनुसार. आणि पुन्हा काही वेळ आपल्याला टमाटरला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. गॅसला मंदच ठेवायचा बरं का, गॅसला फास्ट ठेवू नका. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मसाले जळत आहेत तर इथे या वेळेस आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं आहे. पुन्हा चांगल्या प्रकारे टमाटर शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता टमाटरसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि संपूर्ण मसाला मला बनवायला जवळपास 8 ते 10 मिनिटं लागलेली आहे. आणि मस्तपैकी हा खमंग मसाला तयार झालेला आहे, म्हणजेच की खमंग वाटण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला अगोदर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. मसाला पूर्णपणे थंड झाला की संपूर्ण मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे. चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्या आणि बारीक वाटलं जात नसेल तरच ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मंडळी, असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण तयार झालं की तुमचं अर्ध्याचं वर काम तयार होतं कट बनवायचं. चला तर मंडळी, तुम्हाला आता मी फटाफट तरीदार कट बनवून दाखवतो. आता इथे कट बनवण्यासाठी आपल्याला अशी मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि ह्या कढाईमध्ये 1 मोठी पळी तेल घ्यायचं आहे. कट बनवताना आपल्याला तेल जरा जास्तच लागणार आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचे आहे. मोहरी जिरा चटकायला लागले की पाव चमचा हिंग टाकायचा आहे. फ्लेवर चांगला येण्यासाठी 2 तमालपत्र, 1 चमचा आपल्याला लाल काश्मीरी तिखट टाकायचं आहे. तुम्ही घरातलं कोणतेही तिखट वापरलं तरी चालेल, रंग चांगला येण्यासाठी लाल तिखट वापरत आहे. आणि थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आणि काही सेकंद यांना परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद परतून घेतलं की मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो. आता ह्या वेळेस इथे आपल्याला संपूर्ण वाटण या तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मसाल्याला आपल्याला या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत गॅसला मंद आचेवर करून परतून घ्यायचं आहे.
तर मंडळी आपण पाहू शकता 5 ते 6 मिनिटानंतर ह्याचा रंग कसा चेंज झालेला आहे. म्हणजे ह्याला अजून थोडंसं तेल सुटणं बाकी आहे. थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि खंगाळून घ्यायचं आहे. म्हणजे चिटकलेला मसाला संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी पाहू शकता 7 ते 8 मिनिटं झालेलं आहे पूर्ण मसाला फ्राय व्हायला आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता नाश्ता सेंटरच्या कटची चव घरी सुद्धा येण्यासाठी इथे एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे, ज्याच्याने ह्याची चव दुपटीने वाढेल. तो मसाला आहे 1 चमचा किचन किंग मसाला. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला वापरू शकता घरचा, किंवा गोडा मसाला सुद्धा नसेल तर 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे. पण शक्य असेल तर तुम्ही किचन किंग मसाला शोधण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही वाण्याच्या दुकानात सहज भेटेल आणि काही सेकंदच परतून घ्यायचा आहे. आता जास्त परतून घ्यायचं नाही. असं काही सेकंद परतून घेतलं की इथे आपल्याला आता पाणी वापरायचं आहे. आता तुम्हाला कसा कट आवडतो, शक्यतो हा कट पातळच बनतो, पण थोडासा तुम्हाला घट्ट हवा असेल तर थोडंसंच पाणी वापरा. म्हणजेच की पाव लिटरच पाणी वापरू शकता घट्ट कट आवडत असेल तर. इथे मी अर्धा लिटर पाणी वापरत आहे, ते सुद्धा गरम पाणी आहे बरं का. आणि 6 माणसाला पुरेल इतकं हे पाणी आहे. म्हणजेच की ही तरीदार कट तयार होणार 6 माणसाला पुरेल इतकं. आता ह्या वेळेस इथे आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. मीठ थोडं जपून वापरायचं आहे, कारण की टमाटे शिजताना आपण मीठ वापरलं होतं जेव्हा आपण वाटण बनवत होतो. आणखीन एकदा ह्याची टेस्ट बघायची आहे. ह्याला 1 उकळी आल्यानंतर तुम्ही टेस्ट बघा, कोणते मसाले कमी आहेत, तिखट कमी आहे, मीठ कमी आहे, तेव्हाच हे मसाले आपल्याला वापरायचे आहे. सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे. आता 5 मिनिटापर्यंत आपल्याला झाकण लावायचं आहे, गॅसला मंद करायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. तर मंडळी 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता जरी तुम्हाला तरी दिसत नसेल, गॅस बंद केल्यावर थंड झाल्यानं आपोआप तरी येते. पाहू शकता तरी आलेली आहे वरती. आणि ह्याच्यावरती आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि शेवटच्या वेळ असं ढवळून घ्यायचं आहे. मस्त असं गरमागरम कट तयार झालेला आहे. ह्याच्यावर कट मस्त येतो म्हणून ह्याला कट वडा असं बोललं जातं. वडे तर तयारच आहे. आता मस्तपैकी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. अगोदर अशी सर्विंग प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला असा मस्त तरीदार कट सोडायचा आहे. इथे बारीक कापलेला कांदा आहे, इथे शेवघाट्या आहेत मिसळचा आणि मस्त हा तरीदार कट सोडायचा आहे. आता या प्लेटमध्ये आपल्याला 2 वडे सोडायचे आहेत आणि वरतून असं बारीक कापलेला कांदा, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. बघताच तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. थोडंसं याच्यावर आपल्याला ते घाट्या सोडायचे आहेत, म्हणजे जाड घाट्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट सजवू शकता. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.